नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, सकाळचे वाजलेत 11 आणि मी आता निघालो होते मामांच्या चोंड्याकडे। मामांची शाळेजवळची जेवढी चोंडी होती ना तेवढी सगळी लावून झालेत आणि आता आजपासून मामांनी सुरुवात केली होती भाटीमध्ये। चला तर मग निघालो जरा मामांच्या शेतावरती थोडी मदत करायला त्यांना। तिकडं आहेत मामा आहेत, मामी आहेत, सतीश आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। 2-3 दिवस झालं पावसाचा जोर मस्त वाढला आहे, त्यामुळे चोंड्यांमध्ये चांगलं पाणी साचलं आहे। चिखल वगैरे करायला मस्त एकदम झालं आहे। ज्या चोंड्यांमध्ये पाणी होतं त्या लोकांनी अगोदर लावून घेतलेत आणि काही चोंड्यांमध्ये पाणी नव्हतं। त्या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये मस्त पाणी साचलं आहे चोंड्यांमध्ये चिखलासाठी। सगळीकडे लोकांची भातं लावायची लगबग चालू आहे। 1 हप्त्यामध्ये इकडं गावाकडं आमच्या लोक आवरून घेतील भातं, कारण बहुतेक भातं लावूनच झालेत लोकांची। बघा इकडून सगळा पट्टा लावून झाला आहे। ह्या वर्षी पावसाचं आगमन एकदम वेळेतच झालं। 6-7 जूनच्या आसपास पावसाला सुरुवात झाली आणि लोकांनी गावाकडे पेरा पण मस्त मे महिन्यात करून घेतला होता, त्यामुळे तरवे पण मस्त झाले आणि शेतीसाठी पाऊस कंटिन्यू पडतो, त्यामुळे लोकांची भातं पण यंदा लवकर लावून झालेत। यंदा भातं लवकर लावून झालेत म्हणजे कापणी पण यंदा लवकरच येईल। सप्टेंबरच्या आसपास यंदा कापणी येईल, त्यामुळे यंदा लोक लवकरच आवरून घेतील। आज जुलै महिन्याची 6 तारीख आहे आणि बघा बहुतेक लोकांनी आवरूनच घेतलं आमच्याकडं भात लावणी। जे लोक जास्त शेती करतात त्यांची थोडीफार चोंडी आहेत, बाकी बहुतेक लोकांनी आवरूनच घेतलं। तिकडे पण बघा जोरात भात लावणी। हे बघा हे चोंड लावून झालंय, हे वाटीत आहे ना, त्यामुळे बघा इकडचा पट्टा राहिला एवढा आणि हा बघा तरवा पण काढायचा राहिला, केवढा मोठा झालाय बघा। आणि उरलेलं आव्हान बघा इथं कसं ठेवलंय। आणि आता पोचलो मी भाटीमध्ये। बापरे, विहिरीला पाणी बघा किती आलंय। पाऊस जेव्हा कमी असतो ना त्यावेळेला हा विरा क्रॉस करून तिकडं भाटीत जायला लागतं। आता बघू, आता तिकडे बंधारा बांधला ना, आता तिकडून जाऊयात आपण, तिथून क्रॉस करू। विराला पाणी बघा ना किती आलंय। आणि आता मी पोचलोय भाटीमध्ये। त्या बंधाऱ्यावरून क्रॉस करून आपल्याला तिकडे जायला लागेल। तिकडे बघा भात लावतात। मंडळी, भात लावणे बघा आमचे किती जोरात चालू आहे। किती आमचे घरचेच लोक आहेत। मुंबईवरून चाकरमानी आलेत, त्याचबरोबर आमचा सतीश आहे ना,
त्यांच्या बँकेतील सर पण आलेत भात लावणीसाठी. शहरातील लोकांना ह्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो, त्यामुळे ते लोक बघा असे येतात. हे एवढं चोंड आज लावून झालं तर आज मामा आमच्या ह्या भाटीतलं आवरून घेतील आणि मग त्याच्यानंतर मामांची 3-4 चोंडी आहेत चिंचजवळ, ती झाली की मामांची भात लावणी पूर्ण होईल. मामा आवरून घेतील, मग डायरेक्ट कापणीलाच यायचं आहे. बघा ना किती मस्त वाटतं ना. हे सगळे दृश्य नजरेत टिपायची एक मजाच वेगळी आहे. सतीशच्या बँकेतील सर आलेत ना, ते पण बघा भात लावणीचा किती मनमुराद आनंद घेत आहेत. शहरातील लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाहीत, त्यामुळे ते लोक हे असे येऊन आनंद घेत असतात. जरा उलून करा. तुम्ही जर 2 हात पात घेतली तर ती पात करत कशी जरा वरग्यापासून मोठा बसला घ्या ना पात. कोण तुम्ही अरे कडन गेलो की ते आतलं येत नाही बाहेर. पण तुम्ही मामा बी चांगलं लावतात बरं का. गाणं बोला ना, गाणं. ती नाही बोलणार ती नाही, त्याला व्हिडिओ करायचा होता पण ती नाही तिला नाही सवय. दुसरी काल म्हातारी होती तेव्हा पाहिजे होता गाणं बोलायला का? मग ती काल पाहिजे इथे तेव्हा जोरात बोलली असती. अवताराची इथे गाणं झाली. अरे लय भारी म्हातारी होती. गाणंच बोलत होती ती बहेरी. बरं हो ते मामा बोलतात मामा तर बोलणार. मामा, मामा बोलतात. ओ मामा, या इकडे इकडे. गाणं म्हणा या की मामा. ए सारखा सारखा तिकडे तिकडे सारखा. चला चला सारखा तिकडे सारखा तिकडे जाते. चला चला लवकर आठवा. कुठे नका करू. गर्दी किती आहे बघ ना. एवढीची आहे त्यांची पाठी आहे ना मामा. तरी वहिनी नाही आल्यात. मामा या इकडे. गाणं म्हणा. अहो या या. हा? मामा नाही म्हणत. पहिलं मामा बोलायचं काय बोलायचं नाही. आमच्या तिकडे 20-25 माणूस ना. गाणी बोलायची ना. आम्ही माणसं बघणार कोण काम करते कोण. मी सरपंच होतो ना 15 वर्ष. हा लागेल गावचा. कोण काम करते कोण नाही त्याची लक्ष ठेवायचं बस. आपलं काम त्याच्यात आपण करायचं. पण ती नाही म्हणजे त्याच्यात काय काय असावी ना बेकार. तो मुंबईवरून चाकरमाने आले, त्याला जरा कव्हर कर. मुंबईवाले चाकरमाने आले भाकऱ्या खायला नाचणीच्या. अरे नाचणीच्या भाकऱ्या खाल्ल्यात. या पटक्या दे थांबू नका. चला माग. हा एवढा पट्टा बघा लावून झालंय आणि आता घेतलाय सगळ्यांनी आराम. इकडे मामांनी पण आराम घेतलाय, इकडे मामांनी पण आराम घेतलाय. एकच पात्र ठेवा सगळी गेले निघाले. आता वाजलेत 3
2.5 तासात बघा एवढा पट्टा झाला कंप्लीट. सगळं मूठ घेऊन चालला तिकडं सुरुवात केली आता तिकडून मामांनी आणि मामींनी. काय डायलॉग वगैरे काय नाही, मुंबईवरून आले हो भातं लावायला तेवढंच भरपूर आहे. काढू नको मामा. सगळीकडे भातं लावून झालेत. नांगर मारून फळी मारलेला त्यामुळे जाम चिखल झाला आहे. सगळे पाय जातात आतमध्ये. चार 5 मूठ घेऊया, टाकू तिकडं आणि करू सुरुवात लावायला परत भात. भात लावायला सांग. भात लावायला सुरुवात झाली. भात लावायला झाले सर्व. लावायला चिखल जाम झालाय, पाय निघत नाही अजिबात चिखलातून. फळी मारली त्यामुळे. आणि मामा तास नाही लागला ते जरा कुदळाने घेतात खणून. पैसे द्या मला, जरा मला पैसे द्या. तास नाही लागला ना इकडं. ते भरतील तेव्हा येतील. भाकरी खाली काय वाटत नाही. 12 वाजता भाकऱ्या खाल्या. 12ला खाल्या. हो 12ला खाल्या. मग काय त्या सरांची हे येईपर्यंत वाट बघित राहिलो भाकरी. म्हणलं आपण खायचं आणि ते बघे बसायचं तिथे.
आत्ता वाजले दुपारचे 3. सतीश आणि राज जेवण घेऊन आले. दुपारी 12 वाजता 12च्या आसपास भाकरी खाल्ली तरी सगळ्यांनी, त्यामुळे भूक नाही. आज लेट जेवण. आता आलेत बघा तिकडून बघा, राज आलाय, सतीश वगैरे जेवण घेऊन आलेत. हातपाय धुवून झाले, आता चाललोय जेवायला. आणि आता जेवायला बसतो आम्ही. हिऱ्याच्या वरती बंधारा बांधलेला आहे ना, तिथं विकीने आणलं स्प्राईट, विकीसाठी स्पेशल. नाणी आली भात लावायला. कोणवर आहे? इकडे भात आहे, अंडा आहे, इकडे कांदा सुरतोय आणि चिकन बिर्याणी येते. चिकन बिर्याणी नाही, डाळ आहे. आणि इकडं अंडा बिर्याणी, अंडा करी, अंडा मसाला. तू आता कांदा सोलतोय लगेच असं इथे गरम करू. आणि आता नाणी आल्यात भात लावायला. शेताच्या बांधावर बसून जेवण जेवायची एक मजाच वेगळी आहे. कांदा भाकरी जरी खाल्ली ना तरी भारी लागते. जेवण करून निघालो आता परत भात लावायला. 15-20 मिनटाचा ब्रेक होता फक्त. जेवण वगैरे झालं, आता परत चाललो भात लावायला. बघा तिकडं मामी चालल्या, मामा आहे तिकडं. मामा आता धरतात नांगर, कारण तरवा काढलाय ना, तर त्या तरवाचा भाग तेवढा राहिला नांगराचा. नांगर मारून फळी मारतील. पण गेले तिकडे बघा, रेडा आणायला चाललेत. जेवणानंतर माणसं वाढलेत बघा आता भात लावायला. तिकडं नानी आहेत, मामी आहेत, विकी आहे, इकडं मामा आहेत, सतीश आहे, राज आहे, अक्षय आहे, तिकडं मामा आहेत आणि मी आहे. आता आम्ही फेकतोय मूठ, तिकडं लावायला घेतात ना भात.
नाही ना विकीत आम्ही आलो इथे. एकदम पातळ तास मार. मामाने इकडं तरव्यामध्ये आता चिखल करायला घातलं आहे आणि तिकडं भात लावणीला सुरुवात केली. एवढा पाठी मूठ घेऊ नका. मी या पाठीचा बॉम्ब कराल. एवढा पाठी मूठ घेतला ना तर मग इकडच्या पाठीचा बॉम्ब कराल हो मुठाला. रे इकडे काय कमी ठेवलाय न्यूज. अरे बाबा मेंढरा आली काय. अरे गमालनी ग फुलबागेत बोलवितो राजवाड्यात. तुला बोलवितो राजवाड्यात. मेल बोलवितो राजवाड्यात. कशाला मेल बोलवितो राजवाड्यात. नतनी गाडावितो राजवाड्यात. तुला नतनी गाडावितो राजवाड्यात. माला निघा फुलबागेत ग माला निघा फुलबागेत. मागं मस्त बघा भात लावणी चालू आहे. इकडं मामा नांगर धरून बघा परवा उकळून घेत आहेत आणि मी आणि राज इकडं मौज मस्ती करतो एकदम. संध्याकाळचे वाजले 6 आणि आत्ता मी निघालोय घरी. हातपाय वगैरे धुतले विऱ्यामध्ये आणि आता निघालोय घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.